मेळघाट क्षेत्राच्या धारणी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बैरागड आणि बोर्ड वर्तुळात गेल्या मागील महिन्यात झालेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणाचा पर्दाफाश वन विभागाच्या पथकाने केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अवैध वृक्षतोड प्रकरणात आरोपी अटक झाल्यानंतर अवैधरित्या सागवान तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बैरागड वर्तुळ आणि बोर्ड वर्तुळ मधील जंगल क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षाची कत्तल करून सागवान तस्करी झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले होते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता धारणीचे वन परिक्षेत्र अधिकारी LM शेख यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने 4ही दिशांनी तपासाचे जाळे उभारले होते। अखेर या कारवाईत सेवाराम मोरे वय 24 वर्ष राहणार खालवा मध्य प्रदेश, रमेश चव्हाण वय 25 वर्ष राहणार चबुत्रा मध्य प्रदेश आणि कमलेश सोलंकी वय 20 वर्ष राहणार बैरागड या 3 संशयितांना अटक करण्यात आली। वन परिक्षेत्राधिकारी LM शेख यांच्या नेतृत्वाखाली आंतरराज्यीय सागवान तस्करीचा पर्दाफाश करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आरोपींना अटक केल्यानंतर धारणी वन परिक्षेत्राची ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे बोलले जात आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी धारणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत MCR पाठविण्याचा आदेश दिला आहे। या कारवाईमुळे धारणी वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणातील इतर संशयितांचा आणि मुख्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी LM शेख सोबतच वन विभागाकडून देण्यात आली आहे। धारणी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बैरागड वर्तुळ आणि बोर्ड वर्तुळ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोडीमध्ये आंतरराज्यीय टोळीचे काही आरोपी 2 आरोपी आंतरराज्यीय टोळीचे आणि बैरागडचे 1 आरोपी अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। वन विभागाला यामध्ये जास्त आरोपी असल्याची शक्यता वाटत आहे आणि पुढील तपास चालू आहे आणि कारवाई पूर्ण करण्यात येईल। मेळघाटच्या जंगल क्षेत्रातून अवैध सागवानची वृक्षतोड करून छुप्या मार्गाने मध्य प्रदेश आणि इतरत्र ठिकाणी सागवानची तस्करी गेल्या बऱ्याच काळापासून मेळघाट आणि मेळघाटला लागून असलेल्या मध्य प्रदेशाच्या जंगल क्षेत्रातून सुरू आहे। यालाच अनुसरून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश विभागाच्या संयुक्त कारवाईनंतर 1 महाराष्ट्र आणि 2 मध्य प्रदेश येथील आरोपींना अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील वन परिक्षेत्र सतवास, बाणापुरा, शिवडी, बाणापुरा, पूर्व कालीभीत या जंगल क्षेत्रातून अवैध वृक्षतोड करून सागवान तस्करी केल्या प्रकरणी 3 आरोपींना पुन्हा एकदा मध्य प्रदेश वन विभागाने धारणी न्यायालय परिसरातून अटक केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।